अधिकारी फाउंडेशन चला मॅच सुरू करायची वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळी ब आणि श्री चंदे 11 बोरशेती या दोन टीममध्ये हा खूप मोठा सामना आहे। दोन बलाढ्य महाशक्ती एकमेकाच्या विरोधात एकवटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी दोन बॅलन्स टीम ज्या एकमेकाच्या विरोधात खेळ करताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील। सावली क्रिएशन या यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेशी जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेशजी निमसे यांच्या वतीने आयोजित बाबा चषक 2026 ही स्पर्धा आजच्या अंतिम रात्रीमध्ये आली आहे। मागच्या 5 रात्री आजची 6वी रात्र आणि अगदी दमदार दर्जेदार खेळ तो प्रत्येकाने एन्जॉय केला। प्रत्येक मान्यवर पाहुण्याचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं। अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती आणि अगदी त्या संस्कृतीला जपताना प्रत्येक अतिथीचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला गेला। अंतिम चरणामध्ये आली आहे स्पर्धा। आता इथनं पुढे महत्त्वाच्या काही मॅचेस त्या आपल्याला पाहायला मिळतील। आजच्या दिवसातील क्वालिफाय संघ तो निलेशजी निपुर्ते आणि मिलिंदजी निपुर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत। अर्जुन बांगर गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता त्याला अर्जुन बांगर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सूरज केणे। पहिला बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू त्यानं स्वागत केली सूरजचं। या आधीच्या मॅच मध्ये ही यॉर्कर लाईनचा बॉल तो हाताळला गेला होता आणि त्यावर त्याला माघारी परतावा लागला होता। इथे चांगला चेंडू अर्जुन बांगरकडनं बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे। दोन मोठे खेळाडू एकमेकाच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। यावेळेस मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे अगेन दुसराही आलाय डॉट। चांगली गोलंदाजी करतोय सध्या अर्जुन बांगर। अगदी योग्य टप्प्यावर मारा तो त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाजाला हतबल करणं शांत ठेवणं हे काम सातत्याचं आहे अर्जुन बांगरचं। मागच्या 2-3 वर्षात खूप चांगला खेळ। यावेळेस मात्र ऑफस्टंपवर पडला। तिथनं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहिला। अभि सावंत याचा इशारा आला। इथे वाईड आहे अतिरिक्त बाहेर राहिलाय। वाईडनं सुरुवात झाली आहे इथे धाव फलकाची। ऑफस्टंपच्या बाहेर होता। फर्स्ट लाईन वाईड आहे त्यामुळे हा बॉल ऑफस्टंपवरनं खूप जास्त बाहेर राहिला त्यामुळे वाईडचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून आला। सूरज केणेला आपलं खातं ते अजूनही उघडायचं बाकी आहे। यावेळेस मात्र वा लाजवाब दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड हिट इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे। 100 सोनार की 1 लोहार की अगदी दर्जेदार फटका। 2 डॉट आले होते। यावेळेस मात्र लाजवाब अप्रतिम फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला। षटकार अप्रतिम फटका तो इथे पाहायला मिळालाय। प्रेक्षकांना अशाच पद्धतीची आतिशी पारी ती पाहायला आवडते। ऑफस्टंपवरनं इथे पुण्याच्या एकदा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर वाईटचा इशारा आलाय। धावसंख्येमध्ये वाढ होती। धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 ऑन बोर्ड। मॅच बॉल जर आला असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे तो लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा। काही आपला एक चेंडू आपल्या खिचात जाईल मात्र समोरच्या टीमचं नुकसान होऊ शकतं सामन्याच्या माध्यमातून। त्यामुळे प्रेक्षक जे ही मॅच वॉच करतात आपल्याला विनंती आपण मैदानात चेंडू प्रोव्हाइड करा। धन्यवाद। आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करताय मनपूर्वक धन्यवाद। कारण प्रेक्षक राजा असाच असला पाहिजे ज्यांनी चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केले पाहिजेत। पुढचा बॉल यावेळेस मात्र आणखी एकदा सूरज केणे प्रेक्षकांना खुश करतोय। काय अप्रतिम फटका तो मैदानाच्या आतनं खेळला जातोय।
बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेषा पार, घुटना टेक और ये मेरा दर्जेदार स्ट्रोक देख, अप्रतिम फटका तो तिथे पाहायला मिळालाय. षटकार. फटका खेळला गेला, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला, घुटना टेकला आणि घुटना टेकत असताना हा लाजवाब फटका तो तिथे सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, कमबॅक केलं जातं. इथे 2 षटकार आलेत अर्जुन बांगरच्या विरोधामध्ये, त्यामुळे इथे त्याला कमबॅक करावं लागेल. यावेळेस योग्य टप्प्यावर चेंडू टाकला आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये नेला. 5 बॉलचा खेळ. सुरुवात अर्जुन बांगरनं चांगली केली होती. या ओव्हरचा शेवट सूरज केणे तो चांगला करतोय, त्यामुळे 14 धावा दाफलकावर आहेत. त्यावेळेस विकेट किपर त्यानं या मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच ड्रॉप केलाय. कॅच कोणाचा ड्रॉप केलाय तर सूरज केणेचा, जो तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतो. त्याची फलंदाजी जर आणखी बहरली तर पराभवाच्या खोल दरीमध्ये पडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महत्वाचा झेल होता, खूप महत्वाचा झेल होता तो. इथे विकेट किपरकडनं ड्रॉप झालाय. ग्लोव्ज होते हातामध्ये, चेंडू हातामध्ये बसणं गरजेचा होता, मात्र तिथे चेंडू निसटला आणि त्यावर जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव जरी आली नसली तरी 14 धावा या पहिल्या ओव्हरच्या अंतिम दाफलकावर आहे. चला गेम स्पीडअप करा. तुम्हाला 10 मिनिटं आहेत, ज्यामध्ये 2 ओव्हर त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, अन्यथा जी काही पेनल्टी लागेल त्याला सामोरं जावं लागेल. वेगवेगळे आवाज ते इथनं येताना आपल्याला पाहायला मिळतात, जशी जशी रात्र होते. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालाय परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता बाली भगरे जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी तो करेल, कशा पद्धतीने योगेश भालेकर तो त्याला सामोरं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बाली तो आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल वळवलाय, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, मात्र त्याला चेंडूने दिलाय गुंगारा आणि पहिल्या टप्प्यात अखेरीस निघून गेलाय. सीमा रेषा पार. योगेश भालेकरनं आपलं वैयक्तिक खातं चौकारानं उघडलंय. 4. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते. 18 ऑन बोर्ड. 18 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही मोठा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिला. 1 रनचा प्रयत्न इथे सूरजकडनं होता, मात्र नाकारलं गेलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बाली ती सध्या करतोय आणि कमबॅक करावं लागेल. ही मॅच 2 मोठ्या टीमच्या मध्ये आपल्याला रंगत असताना पाहायला मिळते. अर्जुन बांगर या टीमचा प्रमुख अस्त्र, प्रमुख गोलंदाज, त्याच्या विरोधात आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल तिथे फलंदाजाला बीट करतोय, बॅटच्या रेंज पासून दूर ठेवतोय, चांगली गोलंदाजी करतोय. गुडलिन स्पॉटचा परिसर जो गोलंदाजाकरता बनला गेलाय त्याचा वापर इथे योग्यतेनं बालीकडनं आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथनं चेंडूमध्ये फिरत आणताना बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेतो. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय हे स्वतःनं सांगितलंय. तिथे योगेश भालेकरनं बॉल जसा बॅटचा स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये गेला, पंचांकडे पाहिलंही नाही, लगेचच आपला परतीचा प्रवास तो सुरू केला, विकेट दिली. खरेपणा हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि तो तुम्ही जपलाच पाहिजे.
तो जपत असताना माघारी जातोय. विकेट येते खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित आलाय. बघूया सुजितचा खेळ तो कसा असेल, कशा पद्धतीने बॅटिंग करेल, टीम करता किती धावसंख्येचं योगदान ते त्याच्या वतीनं दिलं जाईल. कारण या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये किमान 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तो इथे भावाळे संघाला करावा लागेल. भावाळे संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम बोरशेती इथे स्लिप झालाय. नियमित बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बाबा चषक 2026 ची अंतिम रात्र आणि अगदी चांगला खेळ तो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक दिवसातनं प्रत्येक रात्रीतनं चांगला संघ तो पुढे आलाय. चांगला बॉल आहे. पेस जनरेट केला, पेसनं बीट केलं. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. समोरची शेकोटी पेटवली ती लगेच विझवायची आहे. अदरवाईज आमचे कमिटीचे सभासद मेंबर येतील आणि ते शेकोटी विझवतील. लगेच लगेच विझवायची आहे ती शेकोटी, लगेच विझवायची आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीनं बॉल सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरला चिरून चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. खूप सारे युवा जे खेळाडू आहेत ते या स्पर्धेला पाहण्याकरता आज या मैदानावर आलेत. शिकणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्येही तुम्हाला पुढे जायचं आहे तर मग प्रॅक्टिस करणं ते खूप गरजेचं आहे. कारण हे सर्व खेळाडू किंवा या टीम्स ज्यांचं नाव मोठं आहे ते असंच नाही, मेहनत आहे त्यामागे त्यांची. खूप सारी प्रॅक्टिस या टीम्सने केली आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्ही वेगवेगळे चेंडू ते सहजतेनं फेस करू शकता. तुमचा दबदबा क्रिकेटच्या मैदानामध्ये निर्माण करू शकता. त्यामुळे मेहनत त्याशिवाय यश ते संपादित होत नाही. 22ला 1 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सूरज केणे मैदानामध्ये या सुरुवात खूप चांगली केली होती. चांगला खेळ तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे शेवटच्या ओव्हरमध्ये तशाच पद्धतीचा खेळ त्याला दाखवावा लागेल. कशी बॅटिंग करेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. श्री चंदे 11 बोरशेतीचा संघ जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंगच्या माध्यमातून 2 ओव्हरमध्ये त्यांनी आतापर्यंत बनवल्यात 22 धावा. कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर स्ट्रायकर एंडकडे सूरज केडे उभा आहे. बघूया कशा पद्धतीचा खेळ तो इथे होईल. यावेळेस मात्र सूरजनं बॉलला हवा दिली आहे आणि उडवून फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. याला 28 धावा या राफलकावर आहेत. चला समोर अजून एक शेकोटी पेटवली ती देखील आपण शेकोटी विझवायची आहे लगेचच. किती लपवले तरी ते आम्हाला दिसून येते इथनं. सो प्लीज ती विझवायची आहे शेकोटी आपण लगेचच. एवढी थंडी नाही की शेकोटीची गरज आहे सँडी.
घरी गेल्यावर एसी लावून ब्लँकेट घेऊन झोपतात. इथे एवढ्या थंडीत थांबायला काय हरकत नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. यानंतर नेक्स्ट मॅच टीम धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरोधात नाथ सरकार 11 गोरसईब. वेदांत 11 धाकटी डहाणू आणि नाथ सरकार 11 गोरसई ब मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. बिगेस्ट मॅच ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतील सर्वोत्तम सामना मात्र या मैदानातनं. इथे लाजवाब फटका, हेलिकॉप्टर उडवलाय आणि सेफ लँडिंग, बॉल सीमारेषा पार, षटकार. पाहायला मिळालाय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटमध्ये मिडल झाला नाही. एक रन कंप्लीट केली. दुसरी करता कॉल केलाय रॉंग अँड थ्रो. इथे स्ट्रायकर एनकडे फेकी करणं गरजेचं होतं, कारण सूरज केणे स्ट्रायकर एनकडे येण्याचा प्रयत्न करत होता. तिथे काय डिसिजन पंच दोघांमध्ये थोडंसं हितेग्रज करत आहेत. बघूया काय डिसिजन येतोय. समोरच्याच कॅमेऱ्यावर येईल. 34 धावा दाफलकावर त्या पाहायला मिळत आहेत. क्रॉस आहे, त्यामुळे तिथे नॉन स्ट्राईक एंडचा जो बॅटर होता त्यालाच माघारी परतावा लागेल. सूरज केणे ज्याला स्ट्राईक मिळवायची होती आणि त्यानं ती स्ट्राईक तिथे मिळवली गेली. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. अजूनही या डावातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल कल्पेशकडनं. सूरज केणे जो 10 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करतोय. येणाऱ्या बॉलमध्ये कसा खेळ असेल त्याचा त्याकडे लक्ष राहील जरूर. फुल टॉस दिला, मात्र तिथे शॉट सिलेक्शन मध्ये गफलत झाली, रन घेतली नाही. इथे डॉट बॉल आलाय. मोठ्या फटक्याचा अवलंब तो करायचा आहे. सूरज किणेला इथे शेवटच्या बॉलवर षटकार खेळायचा आहे. त्याचा तो इरादा इथे सफल होईल का, की गोलंदाज त्या इराद्याला फेल ठरवेल? काय घडेल या बॉलवर ते आपल्याला बघायचं आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. सूरज केणेच इथे इरादा फोल ठरवलाय. चांगला चेंडू हाताळला गेला कल्पेशकडनं. बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लीप मध्ये टिपला गेलाय झेल. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवर. 35 धावा दाफलकावर लागल्या गेल्या आणि 3 षटकं 18 बॉल 36 धावसंख्येचं लक्ष आहे. तिथे टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. सँडी जिथे आपल्यासोबत जोडले जातील. संदेश केणे ते जोडले गेलेत आणि टीम वेदांत 11 धाकटी डहाणू कॅप्टन आपण तिथे जोडायचंय. नाणेफेकीचा कौल तो तिथे केला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण कंप्लीट करत आहोत. नाथ सरकार 11 जय बजरंग गोरसेब आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेदांत 11. चला कॅप्टन उपस्थित राहा. वेदांत 11 धाकटी डहाणू टीम. हा सामना अतिशय बलाढ्य पाहायला मिळतो. त्यानंतर अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा पुढच्या सामन्यामध्ये.
नाथ सरकार 11 जय बजरंग गोरसेबी ती वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मित्रांनो, तुम्ही मॅच पाहण्यासाठी आलात, तुमचं स्वागत आहे. परंतु अशा प्रकारचं काही कृत्य करू नका की जिथे इथे फ्लडलाईट्समध्ये धूर दिसून येईल. समोर शेकोटीची पेट होते, प्लीज बंद करा. वाफवाले संघ त्या ठिकाणी उपस्थित आहे. चला, वाफाळे संघ असं काही कृत्य करू नका. चला, सामन्याला आपण इथे सुरुवात करतोय. नवनाथ तो गोलंदाजच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑफस्टॉमवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिलाय. बाली आहे स्ट्रायकर एनकडे, सोडून दिलं. यावेळेस बॉलला वाईटचा इशारा तो येत असताना आपण पाहतोय. बाली आणि अर्जुन बांगर असे दोन महत्त्वाचे बॅटर्स त्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. 36 म्हणजे पर ओव्हर 12 या सरासरीनं रन्स त्या दाफलकावर तुम्हाला जोडायचे आहेत. त्यामधली पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपानं दाफलकावर जोडली गेली आहे. यावेळेस मात्र पेसवाला बॉल फलंदाजाला म्हणतोय टाटा बाय बाय आणि विसावतोय विकेट कीपर जारामध्ये. अगदी जलद गतीचा हा चेंडू होता, कुठल्या स्पॉटवर पडला आणि तिथनं उचली घेताना विकेट कीपर जारामध्ये गेला. देवेंद्र निपुर्ते यांच्याकडनं षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मॅचकडे वळूया. इथे पहिला बॉलचा खेळ आणि त्यानंतर एक ही धावसंख्या दाफलकावर आहे. फुलटॉस होता, ज्याला समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. एक या धावसंख्येवर मानावं लागेल इथे समाधान. एकच्या मदतीनं धावसंख्या 2 या आकड्यावर. आपलं वैयक्तिक खातं ते बालीने तिथे उघडलंय. अर्जुन यावेळेस स्ट्रायकर एनकडे फलंदाजी करण्याकरता. बोरशेती हे नाव खेळाडूमुळे खूप जास्त चर्चेमध्ये आलंय सध्या. यावेळेस मात्र समोर बॉलला फेकलंय सीमारेषा पार. जस्ट शॉट, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 चांगला फटका होता. गोलंदाज अगदी यशस्वी ठरवलाय. ती काही इंच बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला आणि त्यानंतर तो चौकारामध्ये परावर्तित झाला. धावसंख्या 6 वर 3 चेंडूचा खेळ झालाय. पर ओव्हर 12ची सरासरी अधोरेखित करायची आहे. फुल टॉस दिलाय, मग तो मैदानाच्या आत भेटेल कसा. बॉल सीमा पार मिड विकेटला क्लिअर करून इथे ठोकलाय अर्जुन बांगरनं षटकार. 6 काय इथे आपल्याला अर्जुन बांगरच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 4 बॉलचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या दाफलकावर जर आपण पाहिली तर जी पर ओव्हर लावायची आहे 12. चांगला बॉल आहे का तर तिथे पंचांचं उत्तर आलंय हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. थोडासा बॅकफुटला गेला होता, मात्र टप्पा खूप जास्त बाहेर होता, त्यामुळे अतिरिक्त एफर्ट ते लावले नाही. बॉलला तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊ दिलं. एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय.
त्यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे. 30 सर्कलची जी पाबंदी आहे 30 सर्कलचा जो घेरा क्षेत्ररक्षकांनी वेढला आहे त्याचा फायदा इथे जरूर मिळतोय. धावसंख्या ती 15 या आकड्यावर विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 21 धावा त्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे 13 बॉल ते शिल्लक आहेत. 13 मध्ये 21 ची गरज. इथे मात्र चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर उचली घेतोय, देहेष्टीवर जाऊन आदळतोय, निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर ती इथे समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस धाफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर धाफलकावर 15 धावा. भालीच्या चेहऱ्याजवळ जाऊन लागला होता बॉल अगदी प्रचंड वेगानं. अर्जुन होते तिथे स्ट्रायकर एन कडे. पहिल्या ओव्हरचा खेळ 15 ही धावसंख्या धाफलकावर आहे. अजूनही 3 12 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज आहे. हे ओव्हर मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो होतोय तो आपल्याला बघायचा. या ओव्हरचा खेळ तो खूप महत्वाचा असेल. योगेश भालेकर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीची गोलंदाजी इथे योगेश भालेकरच्या वतीनं ती केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडे बाली ज्याला आपण फलंदाजी करताना पाहताय. पहिलाच बॉल इथे पंचांकडनं बीमरचा इशारा आलाय. 1+1 एकंदर 2 धावा त्या धाफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 17-17 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर इथे चुकी होतीये योगेश भालेकरकडनं गोलंदाजी करत असताना. या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आहे तिथे समोरची शेकोटी भेटेल ती पुन्हा बंद करा आपण प्लीज. वाफाले संघ तिथे दिसून येतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेलाय. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा संमिश्र खेळ सुरू आहे. कभी इधर कभी उधर अशा पद्धतीची परिस्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. बोरशेती संघ जरूर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे मात्र इथे भावाळे संघ तोही कुठे कमी नाही आहे. प्रयत्न तर निश्चित करणारे या मॅचला वाचवण्याचा आणि तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. बाहेरच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न होता. शफल झाला होता त्यामुळे देहेष्टीला लागला एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय सध्या योगेश. पहिला बॉल तो भीमरच्या स्वरूपाने हाताळला गेला होता मात्र त्यानंतर आपल्या ज्या नियंत्रित माऱ्यावर तिथे ठाम होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरची हाताळणी करताना फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न तो तिथे मैदानात होतोय. यावेळेस मात्र बॉलवरचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय मात्र इथे चेंडू हातातनं उडत असताना पाहायला मिळालाय. 2 रन त्यावर पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 19 वर. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा झेल खूप इम्पॉर्टंट होता. झेल घेणं गरजेचं होतं कारण 2 रन वाचले असत्या. एक नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये आला असता त्यामुळे हा महत्त्वपूर्ण झेल तो कॅरी करणं अत्यावश्यक होता. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. लगेच शेकोटी बंद करा ते प्लीज. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली तिथे गुंगारा दिलाय आणि चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. इथे मिळतोय नशिबाचा चौकार. हे बघा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून पुढच्या एकदा पाहायला मिळते. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतली तिथे नाराज होता की फटका तो मला खेळता आला नाही मात्र बॅटची जी कडा घेतली होती तिथनं बॉल अगदी बिटवीन द गॅप गेला आणि वेगानं सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 23 या आकड्यावर अजूनही विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. तुमच्याकडे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 13 ची गरज.
इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षकांच्या या चुका अडचणीमध्ये आणतायत सध्या टीम भावाळे बला. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि देवेंद्र निपुर्ते यांच्याकडनं षटकारा करता 200 आणि चौकारा करता 100 आहेत. षटकाराला 1000 रुपये. इथे षटकार खेळला तर लगेच 1000 रुपयाचा पारितोषिक ते मिळणार आहे बॅटर करता. इथे मात्र वा चांगला बॉल. कॅच कॅरी झालाय का ते चेक केलं जाते. रिव्ह्यू घेतला का? हो. मर्यादा द्यावं लागेल. नॉट आउट असा इशारा आहे तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. कॅमेऱ्यामध्ये दिसते. जो पंचांनी निर्णय दिलाय तो मान्य करून तुम्हाला खेळावं लागेल. मॅच सुरू करा. इथे नॉट आउट असा इशारा आलाय आणि मॅच आपण इथे सुरू करतोय. बॅटची कडा घेऊन टप्पा पडून तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय असं पंचांनी आम्हाला दर्शवलंय आणि तेच आपल्यापर्यंत पोहोचवलंय. एकंदर ओव्हर झाली का? 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. इथनं विजयाकरता अजूनही 8 या धावसंख्येचं लक्ष ते बाकी आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सूरज केणे आलाय. 8 डावात त्याला इथे डिफेंड करायचे आहेत. या 8 डावात तो काय डिफेंड करेल, मॅचमध्ये काय इथे एक माहोल क्रिएट केला जाईल. पहिले 2-3 बॉल जर चांगल्या योग्य टप्प्यावर पडले तर मॅचमध्ये निश्चित एक चांगला माहोल क्रिएट होईल आणि माहोल क्रिएट करणं गरजेचं आहे, ज्यानं तुम्हाला विजयाचा रस्ता तो निर्माण करता येतो, प्रेशर क्रिएट करता येतं. सूरज केणे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट आलाय. 5 बॉल विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता रन बनवायचे आहेत 8 धावा. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे पण सर? फेअर बॉल. ओके. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. आता या ओव्हरमध्ये तुम्हाला
रिव्ह्यू घेता येणार नाही कारण शेवटचं षटक सुरू आहे. 1 मिनिट. पंच सामना थांबवा. कृपया जे प्रेक्षक किंवा कोणती टीम आहे ना, जर शेकोटी नाही पेटवली ना तर हा सामनाच बंद करतोय. आम्ही तुमच्यासाठी स्पर्धा भरवली ना. सज्ज होते गोलंदाजच्या ट्रॅक पण गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल, सलग दुसरा निर्धाव आलाय. मॅच मध्ये जागा निर्माण करतोय सूरज केणे. फलंदाजीच्या माध्यमातून अगदी प्रभावित केलं होतं, आता गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांना बांधून ठेवतोय, बंदिस्त करतोय, शांत ठेवतोय, निर्धाव चेंडू हाताळतोय. 2 चेंडू सलगचे डॉट आलेत. जे प्रेक्षक ज्यांना वाटलं होतं सामना एकतर्फी होतोय की काय, आता पुन्हा एकदा मॅच कडे त्यांच्या नजरा खेळल्यात कारण सूरज केणेनं जान फुकली या मॅच मध्ये. 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावर तेरेच्या वतीनं हाताळले गेलेत. आता येणारे बॉल शिल्लक आहे 4 रन बनवायच्या 8. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्याला गुंगारा. बॉल चाललाय फाईन लेग मधनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. 3 बॉल मध्ये अजूनही 4 बनवायचे आहेत. 3 बॉलचा खेळ, अजूनही 4 या धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी रंगतदार ती आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा रूल आहे आणि इथे तुम्हाला येणारे 3 बॉल मध्ये 4 त्या बनवायच्या आहेतच. सूरज केणे आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र खेळ खलास. बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. विजयी होते टीम श्री चंदे बेस्ट ऑफ बोरशेती. त्यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी चांगला खेळ तो या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. आनंद अधिकारी फाउंडेशन भावाळे ब आपण इथे आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅच मध्ये ज्याचा खेळ अगदी